नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी। नवी दिल्ली स्थानकावरून प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांचा गोंधळ। 18 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती। आयत्यावेळी प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे दुर्घटना। प्रत्यक्षदर्शींची माहिती। जनरल क्लासच्या तिकिटांच्या विक्रीमुळे गर्दी झाल्याची माहिती। नवी दिल्ली चेंगराचेंगरी दुर्घटनेतल्या मृतांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश। चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे दिल्ली प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित। नवी दिल्ली रेल्वे स्थानक दुर्घटनेमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई जाहीर। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत तर गंभीर जखमींना 2.5 आणि किरकोळ जखमींना 1 लाखाची मदत। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात। जखमींवर उपचार सुरू। अचानक झालेली गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांची सोय। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची एक्स पोस्ट करत माहिती। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरती झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित झालो। आपले प्रियजन गमावलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्स पोस्ट। नवी दिल्ली स्थानकावरती झालेल्या दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शोक व्यक्त। चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नवी दिल्ली चेंगराचेंगरीवर शोक व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांबाबत संवेदना असून जखमी लवकरात लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना। मुर्मूंची एक्स पोस्ट। लोकांच्या सुरक्षेची केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला कसलीही पर्वा नाही। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीवर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशींची प्रतिक्रिया। राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी आज सेना भवनामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडवर। मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली। अंबादास दानवे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब बैठकीला उपस्थित होते। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चा। भास्कर जाधवांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचारपद्धतीवर बोट। शिवसेना राख असलेल्या निखाऱ्यासारखी फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली आहे। भास्कर जाधवांचं विधान। ठाकरे पक्षाचा एक लचका तोडला जातोय। पक्षाला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न। पक्षाचे लचके तोडले जात असतील तर त्यावर चर्चा व्हायला हवी। ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य। कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम असं म्हणायचे, आम्ही करून दाखवलं। दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका। होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली आघाडी। रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाकरे गटावर टीकास्त्र। रत्नागिरीत आभार दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं। एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जळजळीत टीका। आम्ही मातोश्रीवर खोके आणि मिठाईचे डबे पोहोचवलेत। रत्नागिरीमध्ये झालेल्या सभेतून उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर रामदास कदमांची टीका। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कधीही फुटली नसती। रामदास कदमांचं वक्तव्य। तर आम्ही तोंड उघडलं तर उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावं लागेल। कदम यांचा ठाकरेंना इशारा। उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अनेक लोक संपर्कात। मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरेंच्या सेनेकडून अनेक लोक आमच्याकडे येतील। मंत्री आशिष शेलार यांचा दावा। स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा अद्याप दिलेला नाही। जळगावमध्ये वाटाघाटी झाल्या तरी जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 पैकी 35 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी, मात्र महायुती म्हणून निवडणुका लढण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी, संजय शिरसाटांचं स्वबळावर निवडणूक लढवण्यावर वक्तव्य। भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधातलं षडयंत्र, ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आणि ज्यांनी षडयंत्र रचलंय त्यांचा बंदोबस्त करणार। मुंडेंच्या भेटीवर धस यांची प्रतिक्रिया। धस आणि मुंडेंच्या भेटीमध्ये गैर काय, अजित पवारांचा सवाल। माणुसकीच्या नात्यानं दोन्ही नेत्यांची भेट। अजित पवारांकडून मुंडे धस भेटीचं समर्थन, तर देशमुख कुटुंबियांच्या भावनाही योग्यच। अजित पवारांची सावध प्रतिक्रिया। सुरेश धस यांच्यामुळे महादेव मुंडे यांच्या हत्येची बंद झालेली फाईल रिओपन झाली। त्यांनी या प्रकरणामध्ये चांगलं काम केलं। या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मदत होईल। दिवंगत महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं वक्तव्य।
बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त, महिनाभरात नवीन कार्यकारिणी तयार होणार. राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयामध्ये 4 तास बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचं उद्घाटन करणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून 100हून अधिक महाविद्यालयांना भेट दिली जाणार. मुलींना मोफत शिक्षण मिळावं यासाठी सरकार कोट्यवधींचा भार उचलतं, मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये योजनेची अंमलबजावणी होत नसल्यानं पाहणी. सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रम. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री मुरलीधर मोहोळ, डॉक्टर अशोक उईके आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार. फडणवीसांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस बँकेच्या संचालक. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या कार्यशाळेत प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाबाबत चर्चा. 20 फेब्रुवारीपर्यंत घर चलो अभियानांतर्गत सदस्यता नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करणार. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 17 फेब्रुवारी रोजी 1 दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार. तिथे गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणार. वडोदरा इथे पॉट टॅक्सी चाचणी आणि प्रयोग केंद्रालाही भेट देणार. दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोहीम. दूध भेसळ करणाऱ्यांचे परवाने रद्द केले जाणार. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा. जीबीएस आजार हा पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे पसरतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. कोंबड्यांचं मांस कच्चं खाल्ल्यानं आजार होतो, याबाबत लवकरच प्रेस रिलीज काढणार. पवारांची माहिती. धुळे शहरामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला. 48 वर्षीय पुरुषाला जीबीएसची लागण. या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याला प्रकल्पग्रस्त आग्रही. विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचीही मागणी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा मोठा निर्णय. पंचांनी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांची संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार. जीविताला धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख. लवांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मॅरेथॉन शर्यतीमध्ये अटल सेतू आज दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद. त्यामुळे नवी मुंबई आणि पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. सिडकोच्या 26,000 घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा संपली. 19 फेब्रुवारीला 26,000 घरांच्या लॉटरी निघणार. खारघर आणि बेलापूर सीबीडीच्या सिडको कार्यालयात लॉटरी. मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर मीरा भाईंदरमध्येही पॉट टॅक्सी धावणार. याबाबत विस्तृत प्रकल्प तयार करण्याचं काम सुरू. लवकरच परवानगी दिली जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबईमध्ये ईडीचे 12 ठिकाणी छापे. बँक फसवणुकीबाबत सुरू असलेल्या तपासाशी संबंधित छापे असल्याची माहिती. कारवाईत स्थावर मालमत्तेसह बँकेतील निधी आणि विविध आक्षेपार्ह दस्तावेज जप्त. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहताला अटक. हितेश मेहतावर 122 कोटींच्या फेरफारीचा आरोप. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अँटेलिया स्फोटक प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टाचा नकार. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश AM पाटील यांनी दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. नॉट रिचेबलच्या चर्चेनंतर रणवीर अलाहाबादियाची पहिली पोस्ट. पोलिसांना सहकार्य करत असल्याची अलाहाबादियाची माहिती. वादग्रस्त विधानाबाबतही दिलगिरी व्यक्त. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकर आणि दुचाकीचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची खासदार प्रणिती शिंदेंनी भेट घेतली. सोलापूर शहरातील जड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका. प्रणिती शिंदेंचं मत. अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला. हवेत गोळीबार करत एका पोलीस कर्मचाऱ्याला उचलून नेलं. जळगावच्या सोपडा तालुक्यातली घटना. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी दुहेरी हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मृतांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याबाबत साईबाबा संस्थानशी चर्चा केली. वाशिम जिल्ह्यात कारंजा अमरावती महामार्गाच्या विकास कामादरम्यान दुर्मिळ पिवळ्या पळसाची झाडं नष्ट. पर्यावरण प्रेमींचा हिरमोड. पर्यावरण प्रेमींकडून नाराजीही व्यक्त.
सातारच्या कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली इथं 100हून अधिक एकरावरच्या ऊसाला आग, 100 ते 150 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक. करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी ते इंदापूर तालुक्यातील माळवाडी दरम्यान अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई, 11 बोटी जिलेटिनच्या साह्यानं नष्ट केल्या. सोलापूर आणि पुणे जिल्हा प्रशासनानं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. नाशिकच्या अश्विननगर परिसरात बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई, 8 जण पोलिसांच्या ताब्यात. कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली. तुळजापूरमध्ये विक्रीसाठी येत असलेल्या 2.5 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त, 3 जण पोलिसांच्या ताब्यात. तामलवाडी टोलनाक्याजवळ धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची कारवाई. धुळ्याच्या शिरपूरमध्ये गांजाची लागवड, 51 लाख रुपयांचा गांजा पोलिसांकडून उद्ध्वस्त. जुगार खेळणाऱ्या 18 जणांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून अटक. इगतपुरीतील एका आलिशान बंगल्यामध्ये जुगाराचा अड्डा सुरू होता. पोलिसांच्या कारवाईमध्ये लाखोंची रोकड, BMW सारख्या आलिशान गाड्याही जप्त. पनवेलजवळ असलेल्या कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला, मधमाशांच्या दंशामुळे पळत असताना पडल्यामुळे एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. पनवेलमधून सराईत रिक्षा चोरट्याला अटक, आरोपीनं 17 रिक्षा चोरल्याचं कबूल केलंय. स्क्रॅपच्या रिक्षा असल्याचं सांगून मूळ गावी जाऊन रिक्षा विकत असल्याचा प्रकार समोर. महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार समोर. टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडल्यानं 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. डहाणूच्या सारणीतली घटना. चाळीसगावातील कन्नड घाटात कार दरीत कोसळली, अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. नांदेड भोकर रस्त्यावरती अमराबाद जवळ धावत्या जीपचं चाक निखळलं, चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कथित वक्तव्याविरोधात अकोल्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आमदार नितीन देशमुखांच्या नेतृत्वात कोकाटेंच्या प्रतिमेला केलं जोडेमारो आंदोलन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पीक विमा योजनेसंदर्भातील कथित वक्तव्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. अकोल्यातील बस स्थानक चौकासमोरच्या धिंगरा चौकात कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारले. गोव्यातील पणजीमध्ये जुना मांडवी पूल दुरुस्तीसाठी पुढचे 15 दिवस बंद. या कालावधीमध्ये पुलावरून वाहतूक बंद, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता. तुळजाभवानी देवीच्या गर्भगृहासह मंदिराची नव्यानं बांधणी होणार. मंदिर दुरुस्ती कार्यक्रम 15 दिवसात निश्चित होणार. मंदिर दुरुस्ती करताना देवीच्या मूर्तीला धोका पोहोचू नये म्हणून धार्मिक प्रमुखांच्या सल्ल्यानं मूर्ती इतरत्र हलवली जाणार. हिंगोलीतल्या शेतकऱ्यांना 2 एकर शेतामध्ये चिया पिकाची लागवड केली. लागवडीनंतर कोणताही खर्च नाही, एकरी 80,000 रुपयांचं उत्पन्न. धाराशिवमधील उमरगा नगरपालिकेकडून स्वच्छता जनजागृती मोहीम. नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी विविध ठिकाणी पथनाट्यांचं आयोजन. नागपूरमध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रमुख संतांच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनीही सहकुटुंब पादुका पूजन केलं. प्रयागराजला जाऊ शकत नसलेल्यांसाठी संगमातून 1 लाख लिटर पवित्र जल नागपूरमध्ये आणण्यात आलं. महाकुंभ प्रयाग योग पुण्य आले आपल्या दारी या कार्यक्रमातून भाविकांना पवित्र स्नानाची अनुभूती घेता येणार. अंबरनाथच्या विकास कामांची खासदार श्रीकांत शिंदेंकडून पाहणी. शिवमंदिर परिसर, नाट्यगृह आणि शाळेच्या कामावर समाधान, तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचेही आदेश दिले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांना दुखापत. अंबरनाथ येथील पाहणी दौऱ्यावरून परतत असताना पडल्यानं हाताला फ्रॅक्चर. लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. छावा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.